वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। देह जावा त्वारा हो पांडुरंगी दृढ भाव या व्याख्यान मालिकेमध्ये जे साधक असतात ते भगवंताशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही, कारण ते सर्वस्व त्यांनी भगवंताला अर्पण केल्यामुळं ते कितीतरी आघात आला, भगवान परमात्म्याची सेवा करत असताना कितीतरी संकट आली, किती काही हो, त्यांचा जो हेतू आहे मनातला तो हेतू पूर्ण कडाला नेण्याची त्यांची तयारी असते। एक उदाहरण असं आहे, जे आपल्याला एखाद्या व्यक्तीने मोठं काम दिलेलं आहे, ते काम करत असताना आपण म्हणतो जीव गेला तर हरकत नाही, म्हणती काम पूर्ण करणारच। तसं परब्रह्मचंद्राला वनामध्ये जात असताना त्यांना असं वाटत होतं, जे मला कामगिरी वल्लांनी सोपविली आहे, 14 वर्ष वनवास, तर वनवास भोगत असताना माझा अंत जरी झाला तर मी त्याला माघार न फिरता त्याला तोंड देणारच। हा जसा परब्रह्मचंद्राचा दृढ संकल्प होता। आणि त्या न्यायाप्रमाणेच साधक जीव आहे, साधना करून जे पूर्णस्व भगवान परमात्म्याच्या चरणावर त्यांनी कर्म समर्पित केलेले आहे। आणि कर्म करत असताना कितीतरी विघ्न आले, अडथळे आले, त्याला समोर जायचंच, कारण का त्याला असं समजलेलं असतं की भगवान परमात्म्याचे नाव घेत असताना ध्येय जरी आपला इथं संपायची जरी वेळ आली तरी हरकत नाही। माणसाला फक्त मरणाची भीती आहे, बाकीचं काय नाही। मरण येऊ नये त्यासाठी सगळ्या खटोप आहेत। शरीराला दष्टपुष्ट करायचं हेतू एकच, मरण येऊ नये म्हणून। एखादी गोष्ट जर समजा, कुठली गोष्ट ज्या हेतूने ज्या साधनाने मृत्यूकाळ येऊ नये म्हणून ती साधन न वापरता शांत बसून राहतात। एक उदाहरण असं आहे, मृत्यूकाळ हा चुकलेला नाही, आठवड्यातून एक दिवस आपल्या ठरलेलंच आहे, पण ती फक्त बाकी वेळची आहे। वेळ ही सांगून येत नसते। एक शिबिराजा आणि त्या शिबिराजाचं मरण असं होतं की तक्षक नावाचा सर्पाच्या हातून त्याचा मृत्यू होता। मरणच नको त्या हेतून त्यानं काही प्रयत्न केले, परंतु वेळ काळ्या आल्यानंतर त्याला एक असं त्यानं कवच, वज्र कवच बनलं होतं की ते कवच कुठल्याही व्यक्तीने काही करून ती व्यक्ती कवच फोडू शकत नाही। आणि त्यावेळी तक्षक राजा आला, आपला तक्षक असणारा तो सर्प, त्या सर्पाच्या हातून त्याचा मृत्यू होणार होता। म्हणजे साधन ती आहे। मग वेळ काळ आला, त्याला एक बोरं खायची इच्छा झाली। मग त्यानं अशा ठिकाणी जाऊन बसला तो तिथं कुठलाच काळ येऊ शकत नाही की कुठलंच काही येऊ शकत नाही। त्याचा एक मनाचा संकल्प असल्या कारणास्तव तो हा एखाद्या कठीण जागी तो बसलेला असताना त्याला बोराचे खायची इच्छा झाल्यामुळं त्या बोरात असणारी एक आळी निर्माण झाली। त्या आळीच्या रूपानं तो खायला लागला, त्याची लगेच चटकीनं तो खावा असं वाई की त्यात हा सर्प असणारा प्रगट झाला आणि त्याच्या पूर्ण शरीराला येडा घातला। सांगायचं तात्पर्य, कुठेही जा, काहीही करा, मृत्यू एक दिवस जन्माला, एक दिवस जायचंच आहे।
जे साधक जीव असतात त्यांना कसल्या प्रकारची भीती नसते. जन्म आला की मरणार हे त्यांना माहीतच असतं. एक दिवस आपल्याला या विश्वासून निघून जायचंच आहे. आणि जे भगवंताचे निश्चिम भक्त असतात, मरण हे त्यांना सहज असं वाटतं, त्यांना दुःख वाटत नाही. कारण का ते संत मंडळ येतात, ज्या हेतूसाठी येतात, देव ज्या हेतूसाठी येतात ते हेतू पूर्ण झाल्यानंतर निघून जातात. ह्या विश्वास फक्त काय राहत नाही शिल्लक. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही चक्र चालूच राहणार आहे. चक्र काय बंद होत नाही. भगवान परमात्मा एक वेळेस आले, जन्माला आले गेले, हे कोणालाच काय पत्ता नाही. आता सुद्धा विश्वामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. त्याशिवाय हे विश्व चलत नाही. ह्याला अनुसरून ह्या नावच याला मृत्यूभूमी आहे. ज्या जन्माला आला कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी, उद्धार करण्यासाठी साधू संत येतात, नामाचा गोंगाटा करतात, भगवान नामाचा त्या ठिकाणी कीर्तन करतात, भगवंताचं कीर्तन करतात, नामघोष करतात. आणि त्यातून जो साध्य आहे ते साध्य झाल्यानंतर ते निघून जातात. तुकाराम महाराजाले गाथा लिहिला त्यांनी, आणि तो गाथाचा असणारा पूर्ण जगाला, अज्ञान लोकांना त्याचा अर्थ समजला. भगवंताचा सर्व अर्थ समजल्यामुळं त्यांना हे तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं. आणि तुकाराम महाराजही आता म्हणले आपलं माझं काम संपलं, मला जायचं आहे. ते निघून गेले. फक्त चिंता, एक जड जीवाला चिंता आहे, माझं कसं होईल, मी गेल्यानंतर मागच्या माणसाचं कसं होईल. अरे तू जाणं महत्त्वाचं आहे. हे निका आपलं वरवरची भाषा आहे. मी एवढा मोठा कुटुंबाला पोषितो, माझ्यामुळं कुटुंब चालतं, मी केल्यामुळं हे सर्व झालं आहे, नाहीतर काय झालं असतं. ही जी काय अज्ञानपणाची भूमिका आहे, ही संपायला तयार नाहीत. देशाचा राजा जरी निघून गेला, आपण मागच्या रेलमध्ये बोललो असेल, देशाचा जरी राजा असला त्याला एक नाही एक दिवस जावाच लागतंय. तसं ते साधुसंत असतात, साधक जीव असतात, ते म्हणतात देह जावो अथवा राहो, फक्त माझा निश्चय पांडुरंगाला दृढ आणि भाव समर्पित केला आहे. या रेलमधून आपल्याला एकच शिकायचं की भगवान परमात्म्यात सर्वस्व अर्पण केल्यामुळं जी काय आपल्या मनातला दृढ संकल्प आहे ते ढळता कामा नये. आणि ढळल्यानंतर फजिती होते, तितकंच खरं आहे. मग फजिती करून घ्यायचं का नामचिंतन घ्यायचं आणि आपल्या देहाचं जी